खालून पहिला आहे खालून. नाही, आपल्या 2018-19 मध्ये क्रमांक 3 वर लातूर जिल्हा होता. आणि आताची जी रँकिंग येणार आहे ही फार ह्याच्यानी आताची रँकिंग येणार आहे खालून आपण 3 नंबरला. ह्याच्यावर मग आपण कसं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आज आपण बोलू शकतो. म्हणजे एवढा प्रयत्न करून आपण स्वच्छतेला एका दिवसाला घेऊन जातो आणि परत आज लातूर शहर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खालून क्रमांक 3 वर चाललाय. सर्वच या परिस्थितीला म्हणजे कारण काय हे आपण सांगू शकतात का? काय एवढी परिस्थिती निर्माण झाली 1 वर्षभरामध्ये? का तुम्ही आता एसटीपीचा विषय सांगतात. एसटीपी साठी जवळपास 200 कोटी रुपये मंजूर केले. आपण त्या ठिकाणी प्लॅन तयार करून दिला, म्हणजे पैसे आपल्याकडे जमा झाले, सर्व गोष्टी जमा झाल्यानंतर आज तुम्ही महानगरपालिका एसटीपी म्हणजे काय की सांडपाणी आपलं त्याला वापरण्यात यायचं. एक निर्णय महानगरपालिकेमध्ये आपण करून घेतला होता की जे सांडपाणी म्हणजे उद्या जे रेल्वेचा प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी उभा करतोय ते सांडपाणी रेल्वे सोबत करार केला की आम्ही तुमचं सांडपाणी त्याला वापरलेलं तुमचं सांडपाण्याला आम्ही घेणार. याच्यासाठी एसटीपीचे 200 कोटी रुपये मंजूर केले. तुम्ही झालेले पैसे जर त्याला जर परत पाठवत असताल म्हणजे कसं हे शक्य आहे? एसटीपीला आज गरज नाही का लातूरला एसटीपीच्या ह्याची आयुष्यामध्ये प्लांटची गरज नाही का एसटीपीची? अत्यंत महत्वाचं एनजीटीच्या धोरणानुसार एसटीपी असणे आवश्यक आहे. म्हणून आपण 6-8 स्वच्छते एसटीपी प्लांट केलेले. तुम्ही रिजेक्ट केलं, कॅन्सल केलं, झालेले टेंडर कॅन्सल हो. मला एक सांगा, रेल्वेच्या कोच फॅक्टरीनी तुमचं पाणी घेणार नाही असं नाकारायचं पत्र दिले का? नाही दिलं त्यांनी पत्र. आज त्यांनी पाणी मागायला लागले. कोणतं स्वच्छ पाणी मागत नाही साहेब. त्यांनी आपल्याला काय मागितले? स्वच्छ पाणी नाही, तुमचं शहराचं वाहून जाणारं नाल्याचं पाणी आम्ही त्याला स्वच्छ करून आम्ही वापरतो. आणि एवढा मोठा कारखाना ज्याच्या माध्यमातून 15,000 लोकांना रोजगार मिळणार आहे, जर आपण त्यांना पाण्याचं कनेक्शन देऊ शकलो नाही. आणि चला असं नाही की पैसे नाही मंजूर करून आम्ही तिथं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी खास भाव म्हणून लातूरसाठी 200 कोटी रुपये एसटीपीसाठी दिले. मंजूर झालेले पैसे जर खर्च होत नसतील, एसटीपीचा तुमचा प्लांट नाही उभा टाकला तर उद्या तुम्हाला तुमच्या रँकिंग मध्ये तुम्ही खाली जा. जे तुमचे पॅरामीटर्स आहेत स्वच्छतेचे पॅरामीटर्स, त्याच्यामध्ये हा एक कारण आहे. आमची विनंती आहे असं करू नका. कुणाची ना महानगरपालिका कोण काम करते हे विषय नाही, उद्या रिझल्ट सांगते. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या कारणास्तव मी बोललेल्या याच्यामध्ये जर चुकीचं असेल तर आपण अधिकारी तिथं आयुक्त महोदय याच्यामध्ये एकही शब्द चुकीचा नाहीये की आलेले 200 कोटी रुपये लातूर शहराचं नालीमध्ये वाहून जाणारं घाण पाणी सांडपाणी ह्याला रिसायकल करून आपण ह्याला वापरणार होतो रेल्वेच्या कोच फॅक्टरीसाठी. त्या प्रोजेक्टला मान्यता झाली, टेंडर झालं, सगळं झालं, परत तुम्ही कॅन्सल करतात. माझी विनंती आहे आयुक्त महोदयाला, जर असं आपण केलं तर लातूरचे लोक कदाचित आपल्याला माफ करणार नाही. हे फार चुकीचं होणार आहे आणि परत ह्या लातूरची शहराची अवस्था अक्षरशः दुर्गंध त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. कारण इथून बाहेर जाण्याची व्यवस्थाच नाही. विद्यार्थ्यांचं शहर याला स्वच्छता ठेवावं लागणार आहे. पण झालेला पैसा, मंजूर झालेला पैसा परत जाणार नाही. आजच्या मीटिंगला साहेब तुम्ही घ्या की आलेले पैसे खर्च व्हायला पाहिजेत, प्लांट उभा टाकायला पाहिजे, कोच फॅक्टरीला तो पाणी जाऊ द्या. नाहीतर तुम्ही पाणी देऊ शकतात का लातूरमध्ये? आज तुमच्या हक्काचं आज तुम्ही लोकांना प्यायला पाणी देऊ शकत नाही तर तुम्ही दुसरं पाणी कुठून देणार? म्हणजे त्या कारखान्यासोबत करार करून तुम्हाला तुमची इच्छा नाही का कारखाना व्हायला पाहिजे इथं म्हणून? आणि उद्या जर पाण्याच्या अभावी जर तो कारखाना निघून गेला तर याची जबाबदारी कोण घेणार? महानगरपालिका घेणार. याची जबाबदारी महानगरपालिकेवर असेल जर तुम्ही त्यांना पाणी जर देऊ नाही शकलं. आपण आवर्जून घ्या, आमचं या ठिकाणी आक्षेप आहे या गोष्टी.